आज आहे वटपौर्णिमा। वटपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। माझा सकाळ सकाळ स्वयंपाक चालू होता। मी करत होती छोलेची भाजी, पोळ्या, वरण भात केला होता। स्वयंपाक माझा पटापट मी उरकायचा प्रयत्न करत होते। पटापट सगळा स्वयंपाक उरकला। त्यानंतर माझी देवपूजा चालू झाली होती। देवपूजा मी पूर्ण करून घेतली। त्यानंतर मग मला आवरायचं पण होतं सगळं। मी आणि ताई आम्ही दोघी मिळून वटपौर्णिमेची आज पूजा करणार होतो। आम्ही दोघींनी मस्त आवरलं। जेव्हा लग्न करून येतो तेव्हा नवीन माणसं, नवीन जबाबदाऱ्या, नवीन सर्व गोष्टी असतात। पण आपल्याला एकच अपेक्षा असते की आपल्या वडिलांप्रमाणे आपला हा नवरा असावा। बस तिच्यासाठी सगळं जगच नवीन असतं। जेव्हा तिला एखादा जोडीदार चांगला वर भेटतो ना, तेव्हा तिला एकच अपेक्षा असते की आपल्याला आपल्या वडिलांप्रमाणे प्रेम करणारा आणि त्यांच्यासारखंच अतूट विश्वासाचं नातं जपणारा असावा। तिच्या स्वप्नांना आणि पंखांना उंच भरारी देणारा असावा। माझ्या मते त्याच नात्याला वटसावित्री म्हणतात। सावित्रीने हे सत्यवानासाठी मागितलेलं वर होतं। यमराजांकडून त्याचे प्राण तिने परत मिळवण्यासाठी हे व्रत केले होते। ज्येष्ठ महिन्यातली ही पौर्णिमा वटसावित्रीची पौर्णिमा म्हणून साजरी करतात। कारण वडाच्या झाडांच्या पारंब्यांप्रमाणे खोल गेलेली आपली नाती पण असावीत असं सगळ्यांनाच वाटतं। अशा पद्धतीने ही पौर्णिमा जगभरात ही वटसावित्रीची पूजा केली जाते। मुलांनाही दीर्घ आयुष्य चांगलं लागावं आणि सातो जन्मी आपल्याला हाच पती नवरा म्हणून मिळावा ह्याचीच पूजा केली जाते। सो अशी होती माझी पूजा। मी ह्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला आणि नंतर मी उपवासाचे फराळाचे पदार्थ खाल्ले। सो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। थँक्यू।